आमदार साहेब, आता हडपसर विधानसभेची निवडणूक ही चेतन तुपेंपेक्षा तुम्ही हातात घेतली असं वाटतंय, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मुळामध्ये आम्ही महायुतीचे भक्कम कार्यकर्ते आहोत. मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि आम्ही सगळ्यांनी चेतन तुपेच नव्हे तर मी नाही तर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. कारण जनतेने ठरवलंय की या राज्यामध्ये डबल इंजिनचं सरकार हवंय. जर देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे तर राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आवश्यक आहे. आणि जर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं असेल तर त्या सरकारची सुरुवात डबल इंजिनची आमच्या हडपसरमधनं झालेली. मला माझ्या पक्षानं, माझ्या महायुतीनं विधान परिषदेचा आमदार केला आणि जर माझा सहकारी जर महायुतीचा आमदार असेल तर ही ताकद डबल होईल आणि डबल ताकद आल्याने आमचा विकास सुद्धा अगदी गतीने होईल, ही या जनतेची भावना आहे. त्यामुळे ही निवडणूक मी किंवा चेतन तुपे साहेबांनी हातात घेतलेली नाही, तर ही निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातात घेतलेली आहे. बघा, 2014 ते 19 जो या मतदारसंघामध्ये 40 वर्ष विकास झाला नाही, तो विकास करण्याचा प्रयत्न मी सुरू केले. मग मांजरीचा उड्डाणपूल, मांजरीची पाणी पुरवठा योजना, कात्रज कोंढवा रोड, कात्रजचा उड्डाणपूल, लुणानगरचा उड्डाणपूल, गोरपडीचा उड्डाणपूल, या भागामध्ये 24 तास पाण्याची व्यवस्था, या सगळ्या विषयामध्ये नॅचरोपॅथीचं देशातलं पहिलं हॉस्पिटल, हे सगळी कामं मी सुरुवात केली. काही कामं मी पूर्ण केली, काही कामं पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे. मग अशा वेळेस जर सरकार महायुतीचं असेल, माझा सहकारी महायुतीचा असेल तर ही सगळी कामं आम्ही पूर्ण करू. त्याच्यामध्ये कात्रज कोंढवा रोड असेल, माझी स्वारगेटचे कात्रजची मेट्रो आहे, तो मार्ग आम्हाला पुढे न्यायचा आहे. कात्रज, माझ्या गोकुळनगर, माझा कडिमशीन चौक, माझा कोंढवा खुर्द, फातिमा नगर ते माझ्या हडपसर पर्यंत. दुसरी मेट्रो आम्हाला आणायची आहे शिवाजीनगर ते हडपसर. तिसरी मेट्रो आणायची आहे स्वारगेट ते हडपसर. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न असेल, 24 तास पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या विषयामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फातिमा नगर ते यवत हा जो काय उड्डाणपूल करायचा आहे तो फक्त आणि फक्त या देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब करू शकतात. तो उड्डाणपूल झाला की माझ्या हडपसरची वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. त्यामुळे रखडलेले सगळे प्रकल्प हे आम्ही दोघे एकत्र पूर्ण करू शकतो. म्हणून या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे की हे दोघांनाही कामाचा अनुभव आहे, काम करण्याची इच्छाशक्ती आहे, ऊर्जा आहे. त्यामुळे हे रखडलेले सगळे प्रकल्प भविष्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली आहे, कोंढवा भागातूनच अजून एक उमेदवार उभा आहे, त्यामुळे इथून मताधिक्य मिळायला काही अडचण येऊ शकते आपल्याला काय वाटतं? मनसेत पण निष्ठा नाही, शिवसेनेत पण निष्ठा नाही, त्यामुळे त्या मतांचा काय परिणाम होईल? आता ज्या माणसाला निष्ठाच नसेल, जो माणूस 12 साली निवडणूक लढल्यानंतर परत 17 साली निवडणूक लढायला आला, पुन्हा 17 साली गायब झाले, आता 24ला आले, तर जनता इतकी सुज्ञ आहे. जनता कुठल्याच पैशाला भीक घालणार नाही आणि जनतेला माहिती आहे की त्यांचा योगेश आता आमदार झालेला आहे आणि या योगेशच्या माध्यमातून विकास होणार आहे. त्यामुळे त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न 23 तारखेला कळेल की या जनतेने किती मतांमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. प्रभाग क्रमांक 41 हा भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आम्ही शाबूत ठेवणार आहोत. असे किती जरी आले, किती जरी पक्ष सोडून लोक आले, ही जनता महायुतीला नक्की मदत करणार आहे. हे होते हडपसर विधानसभेचे प्रचारक आणि आमदार टिळेकर साहेब. यांनी त्यांच्या चेतन तुपे यांच्या विजयाच्या खात्री दिलेली आहे आणि हा संपूर्ण समुदाय जर कधी पाहिला टिळेकर नगरचा तर हा त्यांच्या पाठीशी उभा आहे. कैलास गायकवाड, आपला आवाज, पुणे.